खोपोलीपासून अगदी जवळ असलेला अडोशी रेंज ऑफ वॉटरफॉल्स एकदम भन्नाट जागा आहे. चला तर मग आज त्याची सफर करायला आम्ही निघालो. पावसाळ्याला सुरुवात झाली की आपल्याला ओढ लागलेली असते ते या वॉटरफॉलची, आणि या वॉटरफॉलच्याच निमित्तानं निसर्गही अगदी भरभरून देत असतं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू KDY. आणि आज मी आहे खोपोलीमध्ये. आज आमची फर्स्ट शिफ्ट होती आणि राहिलेल्या थोड्या वेळामध्ये आम्हाला 1-2 तासामध्ये किंवा 3 तासामध्ये एक छोटासा ट्रेक करायचा होता. त्यामुळं आज आम्ही आलो आहे आडोशी वॉटरफॉलला. चला तर मग हा रेंज ऑफ वॉटरफॉल कसे आहे आणि इथं कसं पोचायचं त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि आत्ता ही पूर्ण आम्ही जी खोपोलीमधून इथपर्यंत आलो आहे ती पूर्ण जर्नी एन्जॉय करा. चला तर मग. अडोशी वॉटरफॉलला जाण्यासाठी तुम्हाला पुण्यामधून डायरेक्टली खोपोलीला यावं लागेल, आणि खोपोलीमधून तुम्हाला 10 किलोमीटरच्या अंतरावर अडोशी वॉटरफॉल आहे. खोपोलीच्या बसस्टँडवरून अडोशी बस ही अवेलेबल आहे, पण त्याची फ्रिक्वेन्सी खूपच कमी आहे. खोपोलीमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्याने तुम्हाला इथे निसर्ग सौंदर्यही अगदी भन्नाट बघायला मिळतं. खोपोली सिटीमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला एक मोठी MIDC लागते, आणि तिथून पुढचाच रस्ता आपल्याला डायरेक्टली अडोशी वॉटरफॉलकडे घेऊन जातो. हा शहरी भाग मागे टाकल्यानंतर खरं निसर्गाची सुंदरता आपल्याला बघायला मिळते. आणि वॉटरफॉलपासून 50 मीटरपर्यंत आपण आपली गाडी घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे हा एकदम इझी वॉटरफॉल ट्रेक आहे. आम्ही गाडी पार्क केली आणि तिथून पुढे चालायला सुरुवात केली. अवघ्या 5 ते 10 मिनिटातच आपण या वॉटरफॉलच्या जवळ येऊन पोहोचतो. येथे लगतच आपल्याला 2 वॉटरफॉल बघायला मिळतात, आणि ते दोन्ही वॉटरफॉल बरेच मोठे आहेत. त्या वॉटरफॉलचंच पाणी आपल्याला क्रॉस करून पुढे जावे लागते. इथून उतरताना थोडीशी काळजी घ्यायला हवी. उजव्या बाजूचा वॉटरफॉल बाजूला ठेवून आम्ही त्या मोठ्या वॉटरफॉलकडे जायला निघालो, जिथून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत होता. एकमेकांच्या लगतच असलेले हे दोन्ही वॉटरफॉल एकदम भन्नाट आहेत. लोणावळा आणि बुशी डॅमच्या गर्दीपासून एकदम लांब असलेला हा वॉटरफॉल एकदम सुंदर आहे. आणि जिथे आम्ही गेलो होतो त्यावेळी फक्त आम्ही दोघेच होतो. निसर्गाचं हे एक विलक्षण रूप बघून खरंच भारावून व्हायला येत होतं. सह्याद्रीमधील एखाद्या ठिकाणी जावं आणि तिथं फक्त आपण आणि निसर्ग फक्त एवढंच असावं, यासारखं सुख दुसरं कोणतंच नाही. अडोशी वॉटरफॉलमधून वाहणारा हा जलप्रताप प्रचंड होता. तो बघितला आणि आम्ही त्या सेकंड वॉटरफॉलच्या दिशेने निघालो. अगदी एकमेकांना लागूनच असलेले हे दोन्ही वॉटरफॉल कदाचित एकाच प्रवाहाचे असावेत, पण दोन्हीही बघण्यासाठी एकदम भन्नाट आहेत. त्यामुळे तरी या जागेला अडोशी रेंज ऑफ वॉटरफॉल्स म्हणतात. खरंच हे बघताना तरी सुखाची दुसरी व्याख्याच आठवत नव्हती. सुख म्हणजे हा सह्याद्रीच. प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेला हा अडोशी वॉटरफॉल
अगदी बघण्यासारखं आहे. तुम्हीही येथे येऊन आडोशी वॉटरफॉल नक्की एन्जॉय करा. पण आपल्यामुळे यातील निसर्गाला कोणतीही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी मात्र जरूर घ्या. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि अशाच भन्नाट व्लॉगसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.